नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी ग्रुप बी 2024 मुख्य परीक्षा नुकतीच झाली होती आणि त्याचा रिझल्ट म्हणजे फायनल आन्सर की आलेली आहे। आता फायनल आन्सर की मध्ये गोंधळ असा झालेला आहे। आता अर्थात एमपीएससीचा गोंधळ हा बऱ्याच वर्षापासून आहे आणि हा मधून आपल्याला दरवर्षी बघायला मिळतो। म्हणजे कोणत्या ना कोणत्या एक्झाम मध्ये हा गोंधळ घातलेला असतो। तसाच गोंधळ आता हा घातलेला आहे 2024 मुख्य परीक्षा कंबाईन ग्रुप बी मध्ये। काय झालंय, जवळपास 28 मार्कांसाठी विद्यार्थ्यांचा गोंधळ घातलेला आहे। विद्यार्थ्यांना मनस्ताप होतोय, पश्चाताप होतोय किंवा विद्यार्थ्यांना अडचण होते, कारण 28 मार्क साधे सुधे नाही। 28 मार्क सोडा, एक अर्ध्या मार्कावरनं पॉइंट वरनं विद्यार्थ्यांचा रिझल्ट जातो आणि इथे तुम्ही डायरेक्टली 14 प्रश्नांमध्ये गोंधळ घातला। 28 मार्कांचा मोठा फरक इथे बघायला मिळतोय। सो काय आहे नेमकं, थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। 12 प्रश्न रद्द केलेले आहेत, 2 प्रश्नांची उत्तरं त्यांनी बदलली केलेली आहे। बदल झालाय म्हणजे पहिले दिलेलं आन्सर वेगळं, आता आन्सर वेगळं दिलाय। 28 मार्कांचा हा टोटल गोंधळ झालाय, कारण 12 आणि 2 14 प्रश्न, प्रत्येकी 2 मार्काला एक प्रश्न असतो, असा 28 मार्कांचा हा गोंधळ घातलेला आहे। नेमकं हे प्रकरण काय, कोणता पेपर? तुम्हाला माहिती असेल की एमपीएससी ग्रुप बी ची मुख्य परीक्षा पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 पेपर होतात। पेपर 1 200 मार्कांना, पेपर 2 200 मार्कांना असतो। प्रश्न असतात प्रत्येकी 100 प्रत्येकी 2 मार्कांना एक प्रश्न असतो, 2 मार्कांना एक प्रश्न असतो। मग आता बघितलं आपण तर गोंधळ काय घातला, थोडक्यात तुम्हाला मी सांगतो पेपर 1 पेपर 2 मध्ये काय झालंय। तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी, ग्रुप बी ची जाहिरात आता संपलेली आहे, ग्रुप सी ची जाहिरात अपकमिंग आहे। त्यासाठी तुम्हाला बॅचेस लॉन्च केले आहे। ग्रुप बी आणि सी एकत्रित तयार तुम्ही करू शकता, फक्त प्रिलिम बॅच 5,999 प्लस जीएसटी मध्ये, आणि तुम्हाला ग्रुप बी आणि ग्रुप सी कंबाईन एकत्र पूर्व आणि मुख्य परीक्षा एकत्रित बॅच तुम्ही तयारी करू शकता 6,999 प्लस जीएसटी मध्ये। दोन्ही बॅच मराठी माध्यमात आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे। दोन्ही बॅच मध्ये शिकवणारा फॅकल्टी अप टू डेट आहे। त्यांचे व्हिडिओ, त्यांचे लेक्चर युट्यूबला अवेलेबल, एकदा बघून घ्या। आवडले तर नक्की जॉईन करा, तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा। आता दोन्ही व्हिडिओ, दोन्ही बॅच मध्ये तुम्हाला पीडीएफ नोट्स आहे, सेपरेट लेक्चर्स आहे, टेस्ट सिरीज अवेलेबल आहे आणि पीवायक्यू सेशन सुद्धा अवेलेबल असणार। याचा फायदा नक्कीच करून घ्या, कारण स्कोर वाढला सिलेक्शन पक्क होणार आहे। आता पुढे घेऊन जा तुम्हाला मी या निमित्ताने तुम्हाला ही जी फी दिसते, या फी मध्ये अजून तुम्हाला डिस्काउंट ऑफर आहे। गणेशोत्सव निमित्त तुम्हाला इग्नाइट अकॅडमीकडनं ह्या कोर्सेसवर 20% सवलत आहे। त्यासाठी बाप्पा नावाचा कोड तुम्हाला वापरायचा आहे। ही ऑफर तुम्हाला 27 ऑगस्ट पासून 6 सप्टेंबर पर्यंत अवेलेबल आहे। याचा फायदा नक्की घ्या, तुमच्या मित्रांनाही कळवा, त्यांच्या ग्रुपमध्ये शेअर करून त्यांनाही सांगा परचेस करायला बॅचेस। चला पुढे घेऊन जा तुम्हाला मी एमपीएससीचा गोंधळ आहे कंबाईन ग्रुप बी 2024 मुख्य परीक्षेमध्ये। पेपर 1 मध्ये 5 प्रश्न रद्द केले, पेपर 2 मध्ये 7 प्रश्न रद्द केले आणि 2 प्रश्नांची उत्तरं बदलली आहे। तुम्हाला प्रश्न पण दाखवतो कोणते चुकलेले बघा। हे तुम्ही बघू शकता, ही महाराष्ट्र गट व अराजपद्धती संयुक्त मुख्य परीक्षा 2024 पेपर क्रमांक 1, पेपर क्रमांक 1 मध्ये त्यांनी 5 प्रश्न चुकवलेले आहेत। बघूया मग कोणते प्रश्न आहे। पेपर 1 कोणता असतो? पेपर 1 हा मराठी आणि इंग्रजीचा असतो। 29 जून 2025 ला ही एक्झाम घेण्यात आली होती बघा। मग यामध्ये तुम्ही बघा की 5 प्रश्न कोणते चुकलेत बघा। इथे मी ए संच तुम्हाला दाखवतो। ए संच मध्ये 2 नंबरचा क्वेश्चन चुकलेला आहे, 11 नंबरचा क्वेश्चन त्यांनी चुकवलेला आहे, 2, 11 आणि खाली जर गेला तुम्ही तर अजून एक प्रश्न तुम्हाला इथे बघायला मिळतो, 25 नंबरचा क्वेश्चन चुकलेला आहे। म्हणजे 2, 11 आणि 25 नंबरचा प्रश्न, पहिल्या 50 प्रश्नांमध्ये हे 3 प्रश्न त्यांनी चुकवले आणि हॅश केलेले आहे। हॅशने दर्शवलेले प्रश्न रद्द करण्यात आलेले आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे। अजून 2 प्रश्न पेपर 1 मध्ये चुकलेले आहेत। कोणते 2 प्रश्न चुकलेत तर 51 ते तुम्हाला 75च्या दरम्यान हे 2 प्रश्न बघायला मिळतील। इथे बघा 68 नंबरचा आणि 74 नंबरचा हा प्रश्न त्यांचा चुकलेला। हा मी एक ए संच दाखवतोय। बी, सी आणि डी मध्ये तुम्हाला 5 प्रश्न चुकलेले बघायला मिळतील। असे 5 प्रश्न पत्रिका क्रमांक 1 पेपर 1 मध्ये बघायला मिळतात आणि 7 प्रश्न तुम्हाला पेपर क्रमांक 2 मध्ये बघायला मिळतात बघा। इथे तुम्ही बघू शकता संच ए तुम्हाला दाखवतोय, 1 नंबरचा क्वेश्चन, 3 नंबरचा क्वेश्चन, 7 नंबरचा क्वेश्चन चुकलेला आहे। त्यानंतर 1, 3, 7 नंतर तुम्हाला इथे जवळपास 26 ते 50च्या दरम्यान तुम्हाला एक प्रश्न बघायला मिळतोय। असे टोटल हे झाले 4 क्वेश्चन चुकले आतापर्यंत। त्यानंतर 50 ते 100च्या दरम्यान 3 प्रश्न तुम्हाला बघायला मिळतात बघा। 3 प्रश्न कोणते आहेत तर प्रश्न क्रमांक 53 आहे, त्यानंतर प्रश्न क्रमांक 83 पण आहे आणि अजून एक प्रश्न आहे तो खाली, जो की प्रश्न क्रमांक 65 आहे। असे एकूण टोटल मध्ये 7 प्रश्न पेपर 2 चे, 12 प्रश्न चुकले, 2 प्रश्नांची उत्तरं त्यांनी बदललेली आहे। फर्स्ट आन्सर की आणि फायनल आन्सर की येत असते, यामध्ये दरम्यान 2 उत्तरं बदलली त्यांनी। म्हणजे एकूण जर बघितलं आपण तर 14 प्रश्नांचा हा गोंधळ घातलेला आहे आणि 14 प्रश्नांचे मार्क जर बघितले तर 28 मार्क मिळतात मुलांना। एका मार्कावरून विद्यार्थ्यांचे
रिझल्ट राहून जातात. विद्यार्थ्यांची मागणी आहे की सर आम्हाला हे जे प्रश्न तुम्ही रद्द केलेत त्याचे मार्क सगळ्यांना देऊन टाका, कारण त्यामुळे विद्यार्थ्यांचे मार्क वाढणारे असतात. सो हे गुणवत्ता जर तुम्हाला मोजायची असेल तर ह्या असा गोंधळ घातला, 2, 3, 4 प्रश्न समजू शकतो आम्ही, चुका होऊ शकतो. अर्थात त्या नाही व्हायला पाहिजे. तुम्ही चुका करणं तुम्हाला म्हणजे अपेक्षितच नाहीये एमपीएससीने, कारण विद्यार्थ्यांची गुणवत्ता चेक करताना तुम्ही स्वतः चुकताय. सो इथे आपल्याकडे एवढे काय म्हणूया आपण की एज्युकेटेड लोक असताना सुद्धा हे क्वेश्चन पेपर कशा चुकताय, एवढे प्रश्नांचा गोंधळ कसा घातला जातोय. सो याच्यावरती एमपीएससी नक्की विचार करा. तुम्हाला काय वाटतं उमेदवार म्हणून, तुम्ही याच्याकडे कसं बघतात मला कमेंटमध्ये नक्की कळवा. सो विद्यार्थी मित्रांनो, आता काही विद्यार्थी ऑलरेडी ह्या मेन्सला होते, त्यांचं नुकसान थोडंफार झालेलंच आहे, निश्चितच मी म्हणत झालेलं आहे. कारण याच्यावर सुद्धा एखाद्या विद्यार्थ्याचं जर हे प्रश्न बरोबर असते तर अजून 2-3 प्रश्न मार्क वाढले असते त्यांचे, त्यांचं सिलेक्शन झालं असतं. कदाचित त्यांच्या कॉम्प्युटरमध्ये जे विद्यार्थी असते त्यांना हे प्रश्न जमले नसते, जे कॉम्प्युटरमध्ये होते त्यांना जमले नसते, यांना जमले असते, त्यांचा स्कोर वाढला असता कदाचित. म्हणजे हे जे प्रश्न होते ना, हे पकडले असते तर नक्कीच काही विद्यार्थ्यांचे मार्क वाढले असते, काही विद्यार्थ्यांचे कमी झाले असते. म्हणजे कॉम्पिटिशन मध्ये राहिले असते, मुख्य परीक्षा क्रॅक करून ते पुढे गेले असते. यावरती तुमचं भाष्य काय मला नक्की कळवा. आणि इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला विविध पद्धतीने इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आम्ही घेत असतो. ते व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. आणि विविध प्रकारच्या बॅचेस तुम्हाला घ्यायच्या असेल तर ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण दिली आहे. काही अडचण असेल तर 88 88 25 61 17 ह्या नंबरला कॉल करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.